महाविकास आघाडीचे मान्यवर, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी जमलेला आहात। मी देशावर बोलणार नाही, महाराष्ट्रावर बोलणार नाही। देशाचे प्रधानमंत्री येऊन इथे भाषण करतात, तेही देशावर बोलत नाहीत, देशाच्या प्रश्नावर बोलत नाहीत। पण मी ठाण्यावर बोलणार आहे आणि फक्त 1 मिनिट बोलणार आहे, कारण ठाण्यामध्ये देशाची लढाई सुरू आहे। इथे निष्ठावंत राहील की गद्दार राहील, याकडे देशाचं लक्ष या ठाण्यात लागलेलं आहे। कोणाला वाटत असेल हा इलाका त्यांचा आहे, नाही, हा इलाका शिवसेनेचा आहे, बाळासाहेब ठाकरेंचा आहे आणि इथे धमाका सुद्धा शिवसेनेचाच होणार। या चोर बाजारातला माल विकला जाणार नाही, लक्षात घ्या। हे जे चोरांचे सरदार आहेत टेंबी नाक्यावर, ते नेहमी सांगतायत अलीकडे, काय सांगतायत? माझी शिवसेना खरी, आम्ही कसे लढवय्ये, बरं का, आम्ही निष्ठावंत। बाळासाहेब ठाकरेंचा विचार, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार आम्हीच कसे पुढे नेत आहोत असं तुणतुणं वाजवतात आणि पाठीमागून मोदी ढोल वाजवतात। पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जर विचार या चोराच्या सरदाराला खरोखर माहीत असेल तर मी सांगतो, उद्धवजी, बाळासाहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे जाहीर सभातून आपल्याला, मराठी माणसाला, ते ठाण्यात सुद्धा येऊन त्यांनी सांगितलेलं आहे, निष्ठेच्या बाबतीत एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस। एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस। आज या माणसानं स्वतःलाही विकलं आणि टेंबी नाका सुद्धा विकला निष्ठावंतांचा। म्हणून ही लढाई निष्ठावंतांची आहे आणि मला खात्री आहे ज्या ठाण्यानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भरभरून प्रेम केलं आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेच्या इतिहासातली पहिली सत्ता शिवसेनेनं दिली बाळासाहेब ठाकरेंना आणि शिवसेनेला, ती ठाण्यातली शिवसेना, ठाण्यातली जनता हा चोरीचा माल संसदेमध्ये पाठवणार नाही आणि ठाणे शिवसेनेचंच राहील। अशा प्रकारे ही निष्ठेची धगधगती मशाल पेटत राहील आणि पार्लमेंटला जाईल। मी आपला फार वेळ घेत नाही, माननीय उद्धवजी आपल्या समोर येतील आणि आपले विचार मांडतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।